म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, मी राणी गुणाजी आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत करते। खवय्येगिरी करताना आम्ही तुम्हाला कित्येक वेळेला डाएट फूड पण दाखवले, पण प्रत्येकच वेळेला आपण डाएट करायला पाहिजे असं काही नाही आहे ना। कधीतरी मनाला असं बंड वगैरे करावं असं वाटतं की नाही। मग आज आम्ही तुम्हाला असे काही शाही पदार्थ शिकवणार आहोत आणि हे शाही पदार्थ शिकायला आपण आलो आहे दादरला। तरी सुगरण मैत्रीण कोण आहे ते बघूया। काकू, आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी जोरदार स्वागत। थँक्यू। या आहेत सुशीला भावे। तर काकू मला सांगा की चांगली चांगली पक्वान्न तुम्ही आम्हाला लिहून पाठवली होती, तर या सगळ्याची अशी जबरदस्त सुरुवात झाली कधी आणि घरच्यांना काय काय आवडतं? सगळ्यांना आवडतं आमच्या घरात। जिलबीपासून आम्ही सगळं घरी बनवतो। हो, आणि माझ्या मुलांना अगदी लहानपणापासून बशीत घालून जिलबी आई कर कुरकुरीत अगदी चांगली तळलेली, त्यामुळे मला सगळं घरी करायची सवय झालेली आहे। कोण कोण असतं घरी आपल्या? घरी माझ्याकडे माझे 2 मुलगे लॉयर आहेत, माझे मिस्टर लॉयर आहेत आणि माझ्या 2 सुना लॉयर आहेत। माझी एक धाकटी सून गोल्ड मेडलिस्ट आहे। मला 3 नातवंड आहे। माझा एक नातू आत्ताच बोर्डात 14वा आला। वाह, आणि नातवंड पण पुढे जाऊन वकील होणार आहेत? हो, व्हायलाच पाहिजे ना। काय होतंय, वंश परंपरा चालवायलाच पाहिजे। आजोबा वकील, बाबा वकील, आई वकील, काकू वकील, काका वकील, मुलांनी वकीलच व्हायचं। तर आता आम्ही पण वकिली करतोय आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडून। तर आम्हाला आता सांगा की तुम्ही आम्हाला काय काय शिकवता। आज काय शिकवताय? 3 पदार्थ। आज शेंगदाणा बर्फी, शाही पोळी आणि पोहे डाळीचे पॅटीस। ओके, मी 2 अशी मस्त गोड धोड असं आणि मग थोडंसं काहीतरी एक तिखट आणि झटपट होणारे पदार्थ आहेत माझे। हो, कारण हल्ली कुठे वेळ असतो चांगलं संगीत करायला। सगळ्यांना चांगलं लागतं। तर आता ते पटकन करूया मग। हां, चला पहिली सुरुवात आपण अर्थातच पक्वान्नांनी करूया आणि सुशीला काकूंना विचारूया काय दाखवते पहिलं? आज मी शाही पोळी दाखवतोय आपल्याला पहिली। ओके, तर काय साहित्य लागेल? त्यासाठी साहित्य म्हणजे गव्हाचं पीठ, मैदा आणि थोडंसं चिमूटभर मीठ, त्याच्यात तेल, थोडंसं तूप, दूध आणि हे ड्रायफ्रूट आहे म्हणजे सुकामेवा, बदाम, पिस्ता, काजू यांची पावडर केलेली आहे। त्याच्यामध्ये वेलची घालायची आणि त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची। असं सारण तयार करायचं आणि ही कणिक भिजवून त्याच्यात सारण हे भरून पोळी करायची। बरं, पण मग सारण आपल्याला असं एवढं करायला पाहिजे ना? इतकं शाही सारण केल्यानंतर ते कसं पुरणार? किती केलं तरी ते करतानाच अर्ध जाईल पोटात। बरं, जाऊ दे, आता आम्ही एवढंच करतो। आणि पीठ भिजवायचं आधी? हो, आधी पीठ भिजवूया। त्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ 2 वाट्या, त्यामध्ये मैदा 1 वाटी, चिमूटभर मीठ घालायचं, थोडंसं त्यामध्ये तेल घालायचं, साधारण 1 वाटी असेल तर 2 चमचे तेल घालायचं आणि ते भिजवायचं। साधारण आपण गव्हाचं पीठ पोळीला भिजवतो तसंच इतपतच भिजवायचं, फार घट्ट नाही भिजवायचं, फार सैल नाही भिजवायचं, असं पीठ भिजवायचं पाणी घालून। अशी नातवंडांसाठी बनवता नेहमी? हो, नेहमी वाढदिवस किंवा सणासुदीला आपल्याला कुठे जावं लागत नाही, घरातच ड्रायफ्रूट असतं। ते केलं की खवा आणायला नको, पुरणाचं कटकट नको, पटकन पोळी होते आणि सगळ्यांना भारी आवडते। आजीकडे येऊन हट्ट करत असते। हो। तर आता हे घट्ट असं आपण मळून भिजवून घेऊया। हे कणी मैदा आता असा घट्ट भिजून तयार झालेला आहे। तर काकू म्हणाल्या त्याप्रमाणे नेहमीसारखं भिजवलं। तर सारण बनवूया ना? तर सारणासाठी बदाम, काजू, पिस्ता,
आणि काजू अशी पेस्ट अशी पावडर करून घ्यायची. शाही पावडर. शाही पावडर हां. आणि त्याचे 1-1 चमचा घ्यायची ती आणि त्याची पावडर मिक्सरवर करायची बारीक. त्याच्यामध्ये थोडी वेलची घालायची, त्यामध्ये पिठी साखर घालायची 2 चमचे आणि ती सर्व एकत्र करायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप. शाही आहे ना पोळी, म्हणजे मग घरचं आणि आजीच्या साजूक तूप, मग असं लोणकडं तूप पाहिजे. मग केव्हाही खावी साजूक. थोडंसं दूध घालायचं म्हणजे ओलाव्यासाठी. आपण हा, वाढतो तसं. साधारण त्याचा गोळा बनेल इतकं दूध घालायचं. असं हे सारण पण असं हे सारण तयार झालं. सारण पण तयार आहे, आपली कणिक पण भिजलेली तयार आहे. आता मी तवा तापत ठेवते मावशी. हो है ना? गॅस मी लावून ठेवलेला आहे म्हणजे मग आपल्याला तवा एकीकडे तापत राहिला पटकन पोळी झाल्या लागते. आता ही आपण कणिक भिजवलेली आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा असं घालून तेल घालून थोडंसं किंचित मीठ घालून तर अशी मळून घ्यायची कणिक आणि मैद्यावर लाटायची. ते चांगलं सरसरीत लाटलं जातं ना मैदा. हो. मैदा किंवा तांदूळाचं पीठ पण चालतं. तांदूळाच्या पिठाने पण खूप छान लागतं. त्याच्यात ते शाही पनीर शाही सारण ज्याच्यामध्ये आपलं काजू, बदाम, पिस्ते, वेलची, साजूक दूध, तूप, केशर पण घालावं. येस. हा, केशरही घालावं. नातवाचा वाढदिवस असेल, नातीचा वाढदिवस असेल, असं मोदकासारखं भरायचं त्याच्यात. हा. आता आपल्या आणि नेहमीच्या पुरणपोळी अगदी साधी आहे पण फार छान लागते चवीला. प्रवासात तुम्ही टिकू शकते 4-8 दिवस. हा, प्रवासाला तर उत्तम सणावारी, पर्याय. वाढदिवस काय करायचा रोजचा प्रश्न असतो. पोळी तर सगळ्यांना हवी असते, भात नको. कुठलंही हे सारण असं थापून भरावं म्हणजे कडापर्यंत लागत ते आणि फुटत नाही पोळी. एकदम लाटणं नाही लावायचं त्याच्यावर, नाही तर मग फुटते. मग अशी लाटायची पोळीसारखी पोळी लाटायची. तवा पण टाकण्याचा. तव्यावर भाजायची, खरपूस भाजायची तव्यावर. ही दोन्ही बाजूनी छान आणि खरपूस भाजायची. भाजून घेतो. पण साहित्य तुम्ही बघितलंय सगळं, काय काय कृती केले तेही बघितलंय, पण परत एकदा तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. शाही पोळी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, मैदा, मीठ, तेल, तूप, दूध, बदाम, पिस्ता आणि काजू पावडर, वेलची, पिठी साखर. कृती: प्रथम गव्हाच्या पिठामध्ये 1 वाटी मैदा, थोडंसं मीठ, तेल आणि पाणी घालून ते घट्ट भिजवावं. सारणासाठी बदाम, पिस्ता, काजू पावडर यामध्ये थोडी वेलची, 2 चमचे पिठी साखर घालून मिश्रण एकत्र करावं. त्यात थोडं तूप व दूध घालावं आणि सारण तयार करावं. पोळीची कणिक थोडीशी लाटून त्यात सारण भरून ती वळावी. थोडी हातानं थापून मग लाटावी आणि तव्यावर खरपूस भाजावी. हे शाही पक्वान्न तयार झालेलं आहे. तर ह्याच्यानंतरचं काय शिकवत आहे? ह्याच्यानंतर डाळ पोहे पॅटीस. डाळ पोहे पॅटीस. ठीक आहे. तर मी आणि काकू बसून असं आरामात त्यांना एक आणि मला एक असं खातोय. तर छोटासा ब्रेक पाहिजे. ब्रेक नंतर सगळ्या खवय्यांचं स्वागत. आणि कुठचा पदार्थ शिकतोय आता? डाळ पोहे पॅटीस. डाळ पोहे पॅटीस. तर साहित्य बघूयाच आपण. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे चणा डाळ, हां, जाडे पोहे, हां, त्याच्यानंतर तांदूळाचं पीठ, मीठ, तिखट, तेल आणि सारणासाठी कोथिंबीर, नारळ, साखर, थोडंसं मीठ आणि मिरचीचे तुकडे आणि काजू तुकडा. सगळ्यामध्ये काहीतरी आपलं शाही पाहिजे. शाही पाहिजे, काजू तुकडा पाहिजे. आणि हे तळून आपण करणार आहोत. हो, तळून करणार. तेल पण ठेवलेलं आहे आपण. तर आता काय काय करायचं कृती सांगते. आता ही चणा डाळ आहे, ही 3 तास भिजत घालायची पाण्यात. हां. आणि मग ती जराशी जाडसर वाटायची मिक्सरवर. हां. त्याच्यानंतर जाडे पोहे तेही वेळेला भिजवून मिक्सरमधनं काढायचे. अच्छा. आणि ते दोन्ही मिक्स करून त्याच्यामध्ये थोडं मीठ, थोडं तिखट, लाल तिखट असं घालायचं. आणि त्याच्यात आपण मिक्स केलेलं आहे का काकू? हे मिक्स केलेलं आहे. डाळ आणि पोहे आणि थोडंसं तांदूळाचं पीठ, तिखट आणि मीठ. आणि जर पोहे तुम्ही 1 वाटी घेतलेत तर त्याला अर्धी वाटी डाळ घ्यायची.
अच्छा. आणि थोडंसं म्हणजे एक मोठा चमचा भरून तांदूळाचं पीठ घ्यायचं. बाइंडिंगसाठी ना? बाइंडिंग म्हणजे ते वळते बरोबर. चांगलं. ठीक आहे. हो. आणि आणि ते सगळं मिक्स करायचं आणि हे सारण त्याच्यात भरायचं. बरं. दाखवते. आता आपल्याला पीठ घालायचंय नाही ना? हा. पीठ घातलंय. पीठ घातलेलं आहे. लागलं तर थोडंसं लावायचं हाताला. हाताला लावायचं. हा, पाण्यावर थापायचं हातावर. असा गोळा करून घ्यायचा. हे भिजवलेलं पीठ आहे त्याची पारी करायची आणि त्याच्यात हे सारण तयार केलेलं आहे. ओला नारळ, कोथिंबीर, मिरची, काजू तुकडा याच्यामध्ये भरायचं. छानसे असे कुरकुरीत वडे. ओके. आता छान पावसाळी हवा आहे मस्तपैकी. गरमागरम चहा आणि त्याच्याबरोबर आणि हे असं करून ठेवले त्यावेळी तुम्ही तळू शकता. हा बरोबर. आणि ते केव्हाही तुम्ही मधल्या वेळी खा, जेवणावर खा, प्रवासात खा. ते करून ठेवायचे झाले तर ओल्या फडक्यावर ओला फडका करायचा, घट्ट पिळून त्याच्यावर करून ठेवायच्या आणि आईच्या वेळी पाहुणे आले किंवा आपल्याला घरातल्याला तळायचे. आता हे छान आपण तळून घेऊया. कुरकुरीत छान लागतात. तर तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. आम्ही छान कुरकुरीत करतो. डाळ पोहे पॅटिस तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: चणा डाळ, जाडे पोहे, तांदळाचं पीठ, मीठ, तिखट, तेल, कोथिंबीर, नारळ, साखर, मीठ, मिरची आणि काजू तुकड्यांचं मिश्रण. कृती: चणे आणि पोह्यांचं वाटलेलं मिश्रण थापावं आणि त्यात तयार केलेलं सारण भरावं आणि ते पॅटिस तळावेत. हे असे मस्तपैकी पॅटीस तयार झालेले आहेत आणि ह्याच्यानंतर आता अजून एक आपलं पक्वान करायचं. हो, शेंगदाणा बर्फी. हा, शेंगदाणा बर्फी करायची. तर थोडीशी विश्रांती घेऊया आणि मग ही बर्फी करूया. ब्रेक नंतर सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आता शेंगदाण्याची बर्फी करूया ना? हो, शेंगदाण्याची बर्फी. काय काय लागेल त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे शेंगदाणे, हे खवा, तूप, वेलची पावडर आणि पिठी साखर. बरं. शेंगदाण्याचं काय तुम्ही भाजून कूट करून घेतलंय? आधी मंद असे भाजायचे, बदामीसर. काळे होता कामा नये. ते सोलून त्याचं कूट करायचं. अच्छा. हां, असं कूट 1 वाटी जर घेतलं तर त्याला अर्धी वाटी खवा. अच्छा. आणि त्याच्यात मग साखरेच्या पाकात ती बर्फी टाकायची, त्याच्यावर वेलची घालून करायची. ठीक आहे. मग आता पाक करायचा आधी आपण? आधी पाक नाही करायचा, आधी आपण खवा परतून घेऊया. खवा आपण लगेचच परतला जातो. लगेचच परतू. त्याच्यात थोडंसं तूप घालू. जरासा सैलसर झाला की बस. तोही मंद परतायचा. हो हो. खव्याला सुद्धा स्वतःचं तूप सुटतंच. हो, सुटतं. पण ते बाजारातला आणला की तो जरासं कडक असतो. सैलसर झाला की सगळा सारखा होतो. दिवाळीच्या दिवसांमध्ये ठरलेले फराळ करण्याच्या ऐवजी हे अशी मिठाई आणि हा उपासालाही पदार्थ चालतो. हा बरोबर. ही मिठाई उपासालाही चालते. त्यामध्ये 1 वाटी दाण्याचं कूट घालायचं. दाण्याच्या कुटाच्या बरोबर अर्ध आपण खवा घेतला. खवा घेतला. हे तुम्ही प्रमाण लक्षात ठेवा. थोडी वेलची घालायची त्याच्यात. बस, नुसतं परतलं तरी बस. कारण काय ते भाजलेलेच आहेत आणि खवाही भाजून घेतलेला आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही. आता हे गार करत ठेवायचं का? हो, आता गार नाही, आता पाक करायचा. आणि पाकात मग पाक ह्याच्यामध्ये थोडंसं घालून बर्फी तापायची. शेंगदाणे आणि खवा हे भाजून झालेलं आहे. आता साखरेचा पाक करूया. त्यासाठी पिठी साखर घ्यायची. अर्धी वाटी पिठी साखर घ्यायची आणि लक्षात ठेवायचं ती भिजेल एवढंच पाणी घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. अच्छा. हे पटकन होणार आहे. हो, आणि थोडासा एकतरी पाक झाला की गॅस घालवून टाकायचा. आणि आता हा पाक
पटकन आपण झाली. मिश्रण केलं, साखरेपेक्षा- अगदी लवकर होते ही बर्फी. साखरेपेक्षा पिठी साखरेचं अगदी पटकन झालं. नाही तर ती साखर विरघळत नाही. वेळ लागतो. पिठी साखर घेतली की प्रश्न येत नाही. बरोबर. साखरेचा पाक पण तयार आहे. आता या मिश्रणामध्ये तो घालायचा. हे ढवळून बर्फी थापायची. चांगलं मिक्स करायचं. इतकी सोपी आणि झटपट होणारी आहे, उपवासाला चालणारी आहे. केव्हाही मनात आले तर सगळ्या वस्तू घरात असतात आपल्या. हे ठेवू आता. थांब. खवा, शेंगदाण्याचं कूट, हे छानपैकी झालं. आता जरा सेट होऊ दे ना. हो. आणि मग त्याला जे काय अजून शाही सजवायचं असेल ते करतो. सजावटीसाठी चारोळी बिरोळी लावली. हवं असेल ते. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती घ्या. शेंगदाण्याची बर्फी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: शेंगदाणा कूट, खवा, तूप, वेलची पावडर आणि पिठी साखर. प्रथम अर्धा वाटी खव्यात थोडं तूप घालून ते परतावं. मग त्यात 1 वाटी दाण्याचा कूट घालावा आणि वेलची पावडर घालून पुन्हा हलकं परतावं. नंतर साखरेच्या पाकासाठी पिठी साखर आणि ती भिजेल एवढंच पाणी घेऊन पाक तयार करावा. तयार पाक मिश्रणामध्ये मिक्स करून ते मिश्रण ढवळावं आणि मग ते मिश्रण थापावं. सुशीला काकूने अर्थातच आपल्याला थँक्स म्हणायला पाहिजे, कारण 2 एवढे शाही डिशेस आम्हाला शिकवल्या आणि हे मस्त असे पॅटीस पण शिकवले जे पटकन झाले. तर थँक्स झी TV कडनं आणि आम्ही सारे खवय्येच्या आमच्या परिवाराकडनं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. तर मी तुम्हाला म्हटलं तसं डायटिंग वगैरे विसरायचं कम्प्लीट आणि मस्त पन्ना उडवायचा, तुटून पडायचं काय. बिंदास. आणि परत आपली भेट होणार आहे पुढच्या आठवड्यात. आता आमची जंगी पार्टी. आता नो डिस्टर्बन्स. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही